श्रोते हो नमस्कार. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात फिटनेस तज्ज्ञ वृषाली मेहंदळे आहेत माझ्यासोबत. गुड मॉर्निंग वृषालीताई. मॉर्निंग. वृषालीताई, मागच्या वेळेला एक एक्झाम्पल तुम्ही सांगत होतात आणि दिखाऊ फिटनेस कडून टिकाऊ फिटनेस कडे कसं नेलं, याचं खूप उत्तम उदाहरण होतं ते. तर मला असं म्हणायचं चित्रा की बायकांची झिरो फिगर किंवा पुरुषांचं बॉडी बिल्डिंग ही फॅड आपल्यासारख्या सामान्यांसाठी नाहीत. त्याऐवजी झिरो प्रॉब्लेम बॉडी आणि टिकाऊ फिटनेस हीच आपली ध्येय असली पाहिजेत. भरपूर एन्ड्युरन्स, हेल्दी मेटाबॉलिझम, स्नायूंची लवचिकता आणि तणावमुक्त मेंदू. थोडक्यात लग्नानंतर एक्सरसाइज बरोबर सेक्सरसाइजलाही तेवढंच महत्वाचं स्थान आहे हे लक्षात घ्या. चित्रा, मला असं वाटतं की सध्याच्या या आधुनिक काळात इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे ज्याला आपण इम्पॉर्टन्सी म्हणू की मेल इम्पॉर्टन्सीचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. कारण सगळ्याच पुरुषांना वेट ट्रेनिंग करून खूप छान छान बॉडी बनवायची असते आणि मग सगळेजण आपल्याकडे बघतील. ह्या आर्टिफिशियल बॉडी शोच्या नादामध्ये आपण आर्टिफिशियल मसल पंप करतोय, स्टिरॉइड घेतोय, हे लक्षात येत नाही आणि मग तिथूनच प्रॉब्लेम चालू होतात. आपल्याला किती किलो वजन उचलणं झेपतंय किंवा आपल्याला आपल्या वजन उंची वयाच्या मानानं आपण किती वेट्स मारायला पाहिजे आहेत हे माहीत नसल्यामुळे आपोआपच आपण जिममधल्या आरशामध्ये बघून वाटेल तशी वजनं उचलली जातात. त्यामुळे सगळाच गोंधळ होतो. म्हणजे जेव्हा तुम्ही जास्तीची, जरुरीपेक्षा जास्त वजनं उचलता तेव्हा तुमच्या आर्टिलरीज ज्या आहेत, म्हणजे ज्या केशवाहिन्या म्हणून बारीक ज्या आर्टिलरीज असतात त्या इंज्युअर्ड होतात. त्यामुळे संपूर्ण शरीरातील रक्तवाहिन्यांवर त्याचं आवाजवी प्रेशर येतं, त्या डॅमेज होतात. त्यामुळे इरेक्शनसाठी पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. थोडक्यात काय तर कृपा करून तुम्ही वजनं खूप मारू नका. 20 किलोपेक्षा जास्त वजनं उचलू नका. रिपिटेशन कितीही मारा. वी आर लेमॅन. अच्छा, या महत्त्वाच्या विषयावर अजूनही ऐकायचंच आहे श्रोते हो. पण तत्पूर्वी वेट लॉस, फिटनेस आणि डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर. तर चित्रा, आता वेट ट्रेनिंगचा हा विषय नंतर पुन्हा मी बोलणारच आहे. पण आता जेव्हा बायकांना इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे त्याच्यावर तर माझी मास्टरी आहे की ज्या बायकांची वजनं अगदी 50 किलो वगैरे असतात, उंचीच्या वयाच्या मानाने त्या बिलो वेट असतात, तरी सुद्धा त्यांना पिरियड्सच्या प्रॉब्लेममुळे, प्रेग्नन्सीचा म्हणजे इन्फर्टिलिटी म्हणजे PCODमुळे त्यांना लवकर दिवस राहत नाहीत. त्यांचे माझे वेगळे एक्सरसाइज मी डिझाईन केलेले असतातच, त्यांनाही रिझल्ट मिळतात. पण वयाच्या आणि उंचीच्या मानाने ज्या बायकांची वजनं 20-30 किलो जास्त आहेत आणि ज्यांना IVFच्या 2-3 सायकल झाल्या आहेत आणि तरीसुद्धा त्यांना रिझल्ट मिळालेले नाहीत, त्या बायका इतक्या डिप्रेशनमध्ये असतात की मी आधी त्यांना काउन्सिलिंग करून बाहेर काढते आणि त्याचबरोबर जी वजनं मेजरमेंट म्हणजे ज्याला सर्कम्फरन्स म्हणतो ते मी फटाफट कमी करते. त्यामुळे केवळ वजनामुळे दिवस राहत नसतील तर दोन्ही गोष्टी कमी झाल्यानंतर आपोआपच प्रेग्नन्सी राहते. श्रोते, तुम्हाला वाटेल की ह्या बाई काय बोलतायत, पण या महत्त्वाच्या विषयावर तुमच्या सगळ्यांशी संवाद साधणं ही माझी जबाबदारी असं मी समजते. कारण बायकांचे रोजचे प्रॉब्लेम ऐकून हे सगळं फ्रस्ट्रेटिंग आहे. या विषयावर बोलायलाच पाहिजे म्हणून मी हे धाडस केलं. ॲक्च्युली मला एवढंच सांगायचं की तुम्ही दिवसाकाठी फक्त 1 तास माझ्याकडे या. मी तुम्हाला व्यायाम शिकवते, डाएट करून घेते. माझ्यावर पॉइंट ब्लँक ब्लाइंड फेट ठेवा. मी तुम्हाला रिझल्ट देईन आणि तुम्हाला या सगळ्या प्रॉब्लेममधनं बाहेर काढीन. थिंक फिट, स्टे फिट. नक्कीच, खूप महत्त्वाचा असा सल्ला वृषालीताईंनी दिलाय, तो लक्षात ठेवूया श्रोते हो. वेट लॉस, फिटनेस आणि डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर.